Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही म्हस्केंचा दावा. एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनी केल्या होत्या. शिंदे ठाण्यामध्ये भ्रष्टाचार करतायत असं म्हस्के म्हणायचे. संजय राऊतांचा निशाणा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ड्रामा. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना पाहून संजय राऊतांनी यावंच लागणार असं म्हटलं तर परिसरामध्ये त्यावेळेस एकच हशा पिकला. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद मांडणार. विरोधकांच्या गदारोळानंतर संसदेचं कामकाज स्थगित. आम्ही चर्चेसाठी तयार. विरोधकांनी पुढे यावं. लोकसभा अध्यक्षांना प्रश्नांसंदर्भात पत्र द्यावं. उद्या 3 वाजेपर्यंत उत्तरं देऊ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर पलटवार. अमित शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाहीये. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा. विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट. दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज पार्क संदर्भात भेट असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंमध्ये बैठक. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवरती कारवाई करा. भेसळखोरांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करा. शिंदेंचे तुकाराम मुंढेंना निर्देश. घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू. रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्यानं दुर्घटना घडल्याची माहिती. गडचिरोलीतील सर्पदंशामुळे जखमी झालेल्या विद्यार्थिनीची मंत्री अशोक उईके यांच्याकडून विचारपूस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानुसार आश्रमशाळेतील कार्यवाहीचा आढावा. प्रकरणी 3 गुन्हा दाखल. गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक. आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी. 25 ऑगस्टला गडचिरोलीतील सर्व आदिवासी शाळा बंद ठेवत आंदोलन केलं जाणार. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता. वर्षा निवासस्थानावरील शिंदे फडणवीसांच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता. रील्सच्या जमान्यामध्ये शॉर्टकट वापरू नका. तुमच्या आवडत्या व्यक्तींचं आत्मचरित्र वाचा. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींचा जेनझींना कानमंत्र. नाशिकमधील खड्डे आणि संथ रस्ते कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष. 14 ऑगस्टला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेणार. शहरातील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ. कामचुकारपणा करणाऱ्या 35 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस. पुरंदरमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर 60 वर्षांच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार. नराधम आरोपीला पोलिसांकडून बेड्या. कोळ विहिरे या ठिकाणची धक्कादायक घटना. दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देह विक्रीचा प्रकार. पोलिसांकडून 25 ते 30 वयोगटातील 6 मुलींची सुटका. महिला दलाल, स्पा मॅनेजरसह एकूण 4 अटक. मुसळधार पावसामुळे चाकणमधील रस्त्यांची दुरवस्था. चाकण एमआयडीसी मधील रस्ता निसरडा झाल्यानं अपघात होण्याची भीती. वाहतूक कोंडी आणि इतर असुविधांमुळे परिसरातील 20 कंपन्यांचं स्थलांतरण होणार. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर 3 तास वाहतूक बंद. मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मुंबई वाहतूक बंद. तर मुंबई पुणे मार्गिका मात्र सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.